उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असं वक्तव्य काल केलेलं। त्याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आता टोला लगावलाय। 10 वर्ष तुम्ही सत्तेत पण टीका करायला तुम्हाला पवारच लागतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तसंच आता 24 तारीख शेवटची आहे, बघूया सरकार आता काय निर्णय घेतं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। जर मराठा आरक्षणाचा या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला मला न्याय द्यायचा आहे, पण तो ओबीसीवर अन्याय करून मला द्यायचा नाहीये, तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला। इतिहास बघा, त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं असतं। पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात। आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।